वाळलेल्या गवतापासून बनवलेला 8 फुटाचा गणपती. फक्त कार्डबोर्डचा वापर करून घरातल्या घरात 8 फुटाचा बनवलेला गणपती. तर इथे भाज्या, फळं यांचा वापर करून बनवलेला गणपती. पुढे दिसतोय तो हा रद्दी पेपर असतात ना, न्यूजपेपर, त्याच्यापासून बनवलेला गणपती. पुन्हा एकदा फळं, भाज्या ज्या घरी उगवलेल्या त्यांच्यापासूनचा बनवलेला गणपती. तर इथे फक्त कापसाचा वापर करून बनवलेला 8 फुटाचा गणपती. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मी वर्षा ढेकणे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. जसं की तुम्हाला आता माहितीच आहे की गणपतीचे दिवस सुरू आहेत, तर यावर्षी मी आणखीन एक अनोखा व्यक्ती शोधला आहे जो इको फ्रेंडली गणपती बनवतो आणि आपण आलेलो आहोत श्रीनिवास आणि ज्योती यांच्या घरामध्ये. तर चला, त्यांचा इको फ्रेंडली गणपती किती मोठा आहे, त्यांनी कसा बनवला, त्याचं इन्स्पिरेशन काय होतं याच्याबद्दलची माहिती घेऊया. Hello, I'm Srinivas Talagada Devi. This is Jyoti. Jyoti, and welcome to our home for Vinayak Chauthi this year 2025. Sure, thank you so much. Yeah. Thank Please you. come on. Yes. Please come, Varsha. Yes. Yeah. तुझ मागतो मी आता मागतो आता तुझ मागतो मी आता मागतो आता माझे द्यावे एक दंता तुझ मागतो मी आता मागतो मी आता One more. Sandy saying one more. All right. Yeah. Good job. तर ही आहे त्यांची यावर्षीची कलाकृती. याही वर्षी 8 फुटांचा गणपती त्यांनी बनवला आहे. त्याच्यासाठी काय मटेरियल वापरलं, काय आहे, पुढे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आत्ताच आपण ना श्रीनिवासजी त्यांच्याकडून ना इतकं सुंदर भजन ऐकलं आणि त्यांचा एक मित्र त्यांनी पण तबला आणि आणखीन म्युझिकल खूप सारे इन्स्ट्रुमेंट. गणपती जशी संगीताची, म्युझिकची सुद्धा देवता आहे, त्यांनी ते आम्हाला त्याच्यातून दर्शवून दिलं. खूप छान वाटलं ते भजन ऐकून, फार भक्तिमय वातावरण होतं. आणि श्रीनिवासजी त्यांची आपण आता थोडीशी ओळख करून घेणार आहेत आणि हा गणपती बनवण्यासाठी त्यांना किती मेहनत करावी लागली, काय काय वापरलं सामान वगैरे, त्याच्यावर सगळी आपण माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत. तर पण हा व्हिडिओ थोडासा हिंदी आणि इंग्लिशमध्ये असणार आहे, कारण त्यांना मराठी फारशी कळत नाही आणि बोलताही येत नाही, त्याच्यामुळे हा व्हिडिओ हिंदी आणि इंग्लिशमध्ये असणार आहे. सो व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा. खूप इम्पॉर्टंट गोष्टी असणार आहेत त्याच्यामध्ये आणि मी आशा करते की तुम्हाला तो व्हिडिओ नक्की आवडेल. सो विल स्टार्ट विथ आपका इंट्रोडक्शन. सो आपका थोड़ा सा बैकग्राउंड के बारे में बताइए और कैंसस में कब से हो एंड व्हाट आर योर लाइक्स, डिसलाइक्स एंड some background, please. Sure. Thank you very much, Varsha ji, and happy Vinayak Chavithi to all the viewers. 2025. My name is Srinivas Talagada Devi. We are residents of Kansas City, Overland Park here. We've been living in Kansas City for almost like about 28 years in Overland Park area. And this is my wife, Jyoti, Namaste. and this is my younger daughter, Tarini. थैंक यू सो मच मैम Yep. जी. Uh-huh. तो मुझे एक्चुअली आपसे कुछ क्वेश्चंस है Sure. कि आपने ये जो इतना बड़ा गणपति बनाया, पहले तो इसके बारे में बताइए कि हाउ टॉल इट इज एंड हाउ मच टाइम इट टुक. कितना टाइम लगा आपको इसको बनाने में और Sure. क्या मटेरियल यूज किया है इसने? Sure. Thanks for asking those questions. No, this is about 8 foot tall. ओके. It is eco-friendly Ganesha made with recycled fiber material, insulation fiber we call. That is available in Home Depot and everywhere in US. It's made from scrap paper and scrap cardboards. So I bought it over and put in some water to make it a paste and mix some all-purpose flour and giant compound and glue to make it a paste. There's a little bit of not a specific formula, but trial and error. Okay. I have a little bit of understanding of how that material works based on my earlier experience. So when it becomes a clay-like material, then we can sculpt it. That's how we hand sculpted the entire face to get that the natural look of elephant face of Ganapatika. So that's all. And then we did a little bit of color coding on the statue when we made, to give you a little bit of a darker gray. Okay. My daughter actually took care of the painting, and Jyoti took care of all the
background, infrastructural facilities and material provision. Okay. Yeah. Sounds like a lengthy process. It but lengthy हाँ. process. We spent probably about collective time of about 50-60 hours. Okay. Yeah, Wow. spread over 10-12 days or so. अच्छा, तो Yeah. इन दिनों में आपको मतलब कुछ हर्डल्स भी आए होंगे उसमें, तो Yes. उसके बारे में आप क्या कहोगे? Originally, yeah, when we started, we thought this material is easy to sculpt and easy Acha. to mix. हाँ. But when I started doing it, every time I do a different eco-friendly material. So when I start doing this one, it was not consistent and the texture was not, easy to mold. So I thought, oh, you know what? I don't have a lot of time. What should I do? Then I prayed, then I mixed a couple other materials to make it pasty, and then it became a clay. Okay. Then, I was able to proceed. अच्छा, Yeah. तो ये विघ्नहर्ता ही है, तो जो भी विघ्न थे, Exactly. जो भी संकट थे, वो उन्हें हर He is लिए. a remover of obstacles, Yes, right? Ganapati exactly, and and exactly. Vigna and Vinayaka. Yeah. So अब थोड़ा सा मतलब मेरे अंडरस्टैंडिंग केस में ऐसा था कि गणपति का फेस्टिवल 10 दिन या 11 दिन का सिर्फ महाराष्ट्र में होता है. Uh-huh. तो आप यहाँ ये गणपति 10 दिन के लिए सेलिब्रेट करते हो. Correct. तो अगर मेरा कुछ कंफ्यूजन है तो वो क्लियर कर दीजिए प्लीज. साउथ इंडिया में भी ऐसे ही होता है? Yeah, South India, I don't know about other places, but I am from Hyderabad. अच्छा. We speak Telugu. So Hyderabad, when we grew up, almost I saw more than 50-60 years, growing up, in Hyderabad and looking at all the older videos also. Every nook and corner, Ganpati ka festival, Okay. they make with, idols, there's Yes. some very popular places called Khairtabad in Hyderabad. They make, 80-foot, 100-foot Vinayaka statue that's very popular in Hyderabad. They could keep And, it for 10, 11 or 21 days. 21 days. 21. Okay. So we grew up, I grew up my childhood almost. I grew up, making Ganapatis. That is my passion. Wow. Yeah, I'm a hobby sculptor and hobby artist. Okay. So that's what I make. Ganapati. It's my passion to make. Yeah, Nice. that's my prayer. That's my meditation. And we do get a day off on the Uh-huh. Ganesh Visarjan day in Hyderabad. So that's how it's popular. The whole in city is, Hyderabad. is a holiday. Oh wow. Yeah. It's similar to Maharashtra Similar though. Similar to Yeah. Maharashtra, Yes, yes, big views exactly. procession leke aate, Yes. dance karte, so हाँ, music, all the stuff. Yeah. Oh, okay. Yeah, same thing. in Okay. Hyderabad. Nothing different. Yeah, of Yeah. course Ganesha is God for everyone. Correct. Correct. तो आप ये कितने साल से कर रहे हैं? I've been doing this since my childhood. Okay. On and off. Acha. So when I came to US in '97, in the last 28 years, probably I did more than half the time. I did Okay. every other year, I would say. Initially, but later on, last 10 years onwards, almost every year I've been doing. Okay, so 10 साल से And आप this कर is रहे the हो. size. Okay, Yeah, wow. that's how And this is a size since past 10 years. Oh, okay. 10 years. Wow. Pehle, So I used to make every smaller year ones. it will be like 8 feet, 10 feet, something Generally like that? around 6, 7, 8 foot. Yeah, because Okay. we have 9-foot ceiling of constraint, in our home. Yeah, okay. Yeah. Nice. But thank you so much for telling this, all the information, and I could see the passion in your eyes. Wonderful. Thank you, Ganesha. Thank you so much, and hope you will like the video. खरंच एखादी व्यक्ती किती मल्टी टॅलेंटेड असू शकते त्याचंच आज दर्शन होणार आहे. ते तबला पण वाजवतात, आणखी बरेच गुण आहेत ते आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. गजानना ओम गजवदना गजानना ओम गजवदना गजानना ओम गजवदना हेरंबा गजानना हेरंबा गजानना गजानना ओम गजवदना
Nice, I never saw this. महागणपतिं मनसा स्मरामि महागणपतिं मनसा स्मरामि महागणपतिं मनसा स्मरामि महागणपतिं मनसा स्मरामि महागणपतिं महादेवसुतं महादेवसुतं गुरुगुहनुतं महादेवसुतं गुरुगुहनुतं गुरुगुहनुतं नारदोटी प्रकाशं शरणं महादेवसुतं गुरुगुहनुतं नारदोटी प्रकाशं शरणं काव्यनाटकादिप्रियं महाकाव्यनाटकादिप्रियं महाकाव्यनाटकादिप्रियं मूषिकवाहनमोदकप्रियं महाकाव्यनाटकादिप्रियं मूषिकवाहनमोदकप्रियं महागणपतिं मनसा स्मरामि वसिष्ठवामदेवादिवन्दितमहागणपतिम् Thank you so much for watching it till the end. Later, like Kara, you continue. You can say that. Yeah, and जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. Moria.